नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचं ट्युटोरियल आहे प्रोजेक्ट प्रकल्प लेखनाचं सबमिशन। आपण असं पाहतो की आपल्याला कुठल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प लेखन करावे लागतात, त्यांचं सबमिशन करावं लागतं। अशा वेळेला आपल्याला विषय सुचत नाही, त्याचबरोबर ते काम कसं करावं, ती प्रोसेस कशा पद्धतीची पुढे न्यावी हे बऱ्याच वेळा समजत नाही। आपण पाहतो की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमचं जे काही फील्ड प्रोजेक्ट आहे याबाबतवर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे। त्याचे गुण आहेत, तुम्हाला ते गुण आपल्याला चांगल्या पद्धतीचे मिळावे, त्यासाठी आपलं प्रोजेक्ट वर्क आहे हे चांगल्या पद्धतीचं व्हावं, त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन मिळावं आणि त्या माध्यमातून तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला गती मिळावी या उद्देशाने आजचा हा टॉपिक तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे। तो मात्र तुम्हाला लक्षात घेऊन समजून त्याचं ट्युटोरियल स्वतः करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठीच मागील काही व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅकचं नोंद करा, म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ जे की तुमच्या प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित झालेले वेगवेगळे प्रश्न तुम्हाला हाताळून पुढे देता येतील हे लक्षात असू द्या। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही वर्गात असा, त्यातली त्यात जर तुम्ही पीजीचे विद्यार्थी असताल तर तुम्हाला हा टॉपिक सक्तीचा आहे, म्हणजेच तुम्हाला तो पूर्ण करावयाचाच आहे। तुमचं जे काही प्रोजेक्ट वर्क आहे ते तुम्हाला पूर्ण करायचे आणि तेही निश्चित निर्धारित वेळेमध्ये। मग अशा वेळेला कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात, आता त्याबाबतचं तुम्हाला जे काही दिशानिर्देश हे विद्यापीठानं सुद्धा दिलेलं असतं, परंतु तेवढं वाचण्यासाठी तेवढ्या गोष्टी करण्यासाठी बऱ्याच वेळेस आपल्याला वेळ नसतो। मग तो वेळ आपला वाचावा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचं प्रोजेक्ट वर्क कंप्लीट करावं आणि त्या माध्यमातून तुम्हाला लवकर तुमचं सबमिशन व्हावं आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळावेत, या माध्यमातून काही टिप्स तुम्हाला या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की आपला जो काही विषय आहे, म्हणजे तुम्ही पीजीला असताल किंवा कुठेही असताल, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्ट रायटिंगची गरज आहे त्या ठिकाणी तुमचा जो काही मूळ विषय आहे त्या मूळ विषयाअंतर्गत तुम्हाला एक विषय तुम्हाला निश्चित करायचा आहे। त्यासाठी आपण काय केलेले आहे, काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत, ते मुद्दे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला प्रकल्प लेखन कोणत्या निश्चित क्रमाने पुढे न्यायचंय, त्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते समजून येईल। सर्वप्रथम तुमचा जो काही विषय आहे त्याचा विषयाचा जो काही तुमचा शीर्षक आहे तो विषय शीर्षक तुमचा निश्चित करा आणि तो निश्चित झाला की मग त्या विषयाच्या संदर्भात त्या शीर्षकाच्या अनुषंगाने तुम्हाला थोडीशी जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना लिहायची। म्हणजे सुरुवातीला विषय शीर्षक, त्यानंतर तुमची प्रस्तावना, थोडक्यात ती प्रस्तावना असेल त्या प्रस्तावनेच्या संदर्भात ती माहिती तुम्हाला द्यायची। तिसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे की जो तुम्ही विषय शीर्षक निवडलेला आहे त्या विषय शीर्षकाच्या अंतर्गत त्या अभ्यासाची गरज काय आहे, म्हणजे तुम्ही जो कुठला शीर्षक निवडला त्याच्या अंतर्गत तो अभ्यास तुम्हाला का करायचा आहे, त्याची गरज काय आहे, समाजामध्ये त्या अभ्यासाच्या विषयाची गरज कोणती आहे, याच्या संदर्भात थोडंसं स्पष्टीकरण तुमचं असणं गरजेचं आहे। चौथा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे की त्या विषयाच्या संदर्भात काही तुम्हाला गृहीतके द्यायची, की तो जो तुम्ही अभ्यास करायलेला आहात त्या संदर्भात तुमचे काही गृहीतके असावे। आता ते गृहीतके किती असावेत याचा आपल्याला काही अनुमान सांगता येत नाही, ते किती असू शकतात, कमी असू शकतात, जास्त असू शकतात, मात्र ते तुमचे आवश्यक आहेत। त्यानुसार तुमचे गुण हे जास्तीत जास्त मिळणार की कमी मिळणार ह्याचं साधारणपणे स्वरूप तुमचं ठरू शकतं। त्यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो दिलेला आहे संशोधनाची पद्धती। आता तुम्हाला फार मोठी पद्धत किंवा मोठ्या काही गोष्टी आवश्यक आहेत असं नाही, परंतु तुमचं जे काही प्रोजेक्ट तयार करायलेलं आहात
ते प्रोजेक्ट तयार करत असताना तुम्ही कोणत्या पद्धतीची पद्धत वापरणार आहात, तुमची कोणती मेथड आहे, हे मात्र तुम्हाला थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. आता त्यानंतर म्हणजेच काय करायचं आहे की ती पद्धत, की मग ती पद्धत झाल्याच्या नंतर त्या विषयाचं विश्लेषण. आता आपण जो विषय घेतलेला आहे सुरुवातीला, म्हणजे आपलं जे काही शीर्षक आहे, त्या शीर्षकाच्या अनुषंगाने आपल्याला जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण करायचं. मग ते आकडेवारीच्या माध्यमातून असेल किंवा मग तुम्हाला काही माहिती मिळालेली असेल, डाटा, तो त्याचं विश्लेषण असेल. आणि ते विश्लेषण घेऊन मग लास्टला आपल्याला काय करायचं आहे, त्या विषयाचा जो समारोप आहे म्हणजे निष्कर्षापर्यंत जायचं आहे, की काही निष्कर्ष आपल्याला द्यायचे आणि ते निष्कर्ष देऊन आपलं प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचे. मात्र ते निष्कर्ष झाल्याच्या नंतर साधारणपणे आपल्याला पुढे जेवढेही आपण या संपूर्ण प्रोजेक्ट रायटिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी वापरल्या त्यासाठी कोणकोणते सोर्सेस वापरलेले आहेत, कोणते संदर्भ पुस्तक वापरलेले आहेत, हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी तुमच्या प्रोजेक्ट रायटिंग करत असताना येणं अभिप्रेत आहे, कारण त्यावर तुमचं गुणदान होतंय आणि त्या गुणदानाच्या माध्यमातून आपल्याला आपलं जे काही होमवर्क आहे ते होमवर्क तयार करण्याच्या अगोदर या सर्व गोष्टीवर भर द्यायचा. आता त्या व्यतिरिक्त म्हणजे प्रासंगिक आपण स्वरूपामध्ये काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत की मग तुमचे काही संदर्भ फोटो असतील, काही नकाशे असतील, म्हणजे काही आपल्याला काही इमेज वापरायच्या, त्या इमेज तुम्ही वापरून त्याचं विश्लेषण करता. नकाशे आहे, त्याबरोबर आकडेवारी जी काही आहे, काही आकडेवारी सुद्धा आपल्याला द्यायची. मग वेगवेगळ्या पद्धतीच्या काही मुलाखती आहेत, कारण आपण प्रोजेक्ट तयार करत असताना मुलाखतीच्या आधारे जर काही प्रोजेक्ट केलेला असेल तर त्या मुलाखती. आणि मग आपल्याला विशिष्ट अशा एखाद्या काही संघटना आहे त्याच्यावर काही आपण अभ्यास केलेला असेल तर तो संघटनेच्या संरचनेच्या संदर्भात माहिती ही सुद्धा तुमच्याकडे असावी. याच्याबरोबरच तुम्हाला तुमची जी काही इतर सामग्री तुमच्याकडे जी उपलब्ध झालेली आहे त्या सर्व सामग्रीचा आढावा तुम्हाला साधारणपणे तुमच्या प्रोजेक्ट रायटिंगमध्ये असावा. आता हा प्रोजेक्ट तुम्हाला किती असावा आहे की नाही, मग हा सुद्धा प्रश्न. बऱ्याच वेळेस तुम्हाला आपल्या महाविद्यालयाकडून किंवा इतर ठिकाणी तुमची प्रोजेक्टची वही तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. नसला ती बाजारात सुद्धा आपल्याला विकत मिळते, ती सुद्धा तुम्हाला घेऊन तुमचं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठीची मदत होत असते. आता त्यामध्ये तुम्हाला तुमच्या विषयाची सर्वांगीण अशा स्वरूपाची माहिती किती स्वरूपामध्ये किती विभागात बसू शकते या नियोजनाच्या माध्यमातून तुमचं साधारणपणे प्रोजेक्ट व्हावं. म्हणजेच तुमचा जो प्रकल्प लेखनाचा जो आपण या ठिकाणी शीर्षक दिलेला आहे तो शीर्षक पूर्ण करत असताना आपल्याला आपल्या गुणाच्या दृष्टीनं त्याचं नियोजन करायचं आणि आपला प्रोजेक्ट तयार करायचा, तो प्रोजेक्ट सबमिट करायचा. त्यावर नाव, तुमचं जे काही ज्या ज्या काही गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात त्या गोष्टी पूर्णतः भरायच्या आणि तुमची त्या ठिकाणी एक स्वाक्षरी सुद्धा असते, ती स्वाक्षरी सुद्धा आपली एकदा डायरेक्ट करून टाकायची, त्याच्या खाली नाव लिहायचं. अशा पद्धतीच्या प्रोजेक्टच्या संदर्भात ही माहिती प्रायमरी माहिती आहे. ही म्हणजे याच्यापेक्षा जास्तीत जास्त माहिती पाहिजे किंवा जास्तीत जास्त आपल्याला जर अभ्यास करायचा, वेगवेगळे पुस्तके आहेत त्या माध्यमातून तुम्हाला तो अभ्यास करता येतो. वेगवेगळे त्याच्यासाठीची संशोधन पद्धती दिलेली असते, ती सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं पीजी पूर्ण करता म्हणजेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता, निश्चित अशा संशोधनापर्यंत जायचं तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीच्या साधारण पद्धतीच्या सुरुवातीसाठी तुम्हाला प्रोजेक्टची माहिती मिळावी आणि त्या माध्यमातून तुमचं फील्डवर्क सुद्धा चांगल्या पद्धतीचं पूर्ण व्हावं या दृष्टीनं या काही गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या होत्या, ज्या की तुम्हाला आपण या ठिकाणी कमीत कमी आपल्या वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या व्यतिरिक्त तुम्हाला जे जे सुचेल ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्यांचं प्रेझेंटेशन करू शकतात. मग त्यामध्ये तुमची
जी काही लिखाण कला आहे ही चांगल्या पद्धतीने दाखवू शकतात आणि शेवटीपर्यंत तुम्हाला निष्कर्षापर्यंत जाऊन या सर्व गोष्टी करणं अपेक्षित आहे. आजच्या या संपूर्ण प्रोजेक्ट रायटिंगच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ज्या ज्या नवीन गोष्टी वाटतात त्या सुद्धा तुम्हाला नोंद करायच्याच आहेत. मात्र या संदेशाच्या माध्यमातून आपल्याला एवढी माहिती पुरी आहे. धन्यवाद.